झाली साठी येईल 70, करायची नाही चिंता. झाली साठी येईल 70, करायची नाही चिंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही गुंता. या ओळी आहेत आदरणीय बाळासाहेबांच्या, त्यांच्या पुस्तकातल्याच त्या आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलाही गुंता न वाढवता 60 त्यांनी गाठली, 70 येईल आणि आणखीन 30-35 वर्षांनी शतक महोत्सव सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होईल, या शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि इतका सुरेख सन्मान, घरी आवर्जून न्यावी अशी सोनेरी शाल, आणि माझा गुच्छ जर दुसरा कोणी दिला नसेल तर तोही तितकाच छान त्यांनी मला देऊन माझा जो सन्मान केला, आदरणीय बाळासाहेब आणि रंजनाताई या दोघांनी, खरंच मी भारावून गेलो. तर मग एक लेखक आणि कवी काय देणार भेट म्हणून, तर माझं माझी या मना हे पुस्तक मी त्यांना अभिनंदन म्हणून भेट देतो आहे. साधारणतः 5:30 ही कार्यक्रमाची वेळ होती आणि अध्यक्षस्थानी जी व्यक्ती असते तिला सगळ्यांचं ऐकावंच लागतं. मला दुसरी मीटिंग आहे किंवा मला दुसरं लग्न अटेंड करायचंय हे खोटं किंवा खरं कारण त्याला सांगण्याची सोय नसते. आणि गंमत म्हणजे अशी की 5:30 ते 9 म्हणजे ही हॉल संपण्याची वेळ, ही सगळ्या वक्त्यांनी इतकी अगदी आशयघन संपन्न केली की मला असं वाटतं की वक्ता आणि अध्यक्ष असून मला 5-10 मिनिटं बोलायला ठेवली असतील तर मी या संयोजकांचा आभारी होते. खरं म्हणजे बहुतेक जण जे बोलले त्याची सुरुवात अशी होती की आम्ही काही पुस्तक वाचलेलं नाही, आणि मी तर वाचलेलं आहे, मला ते आधी दिलेलं होतं. म्हणजे उपस्थितांना केवढा मोठा धोका आहे. ज्यांनी पुस्तकच वाचलेलं नाही ते जर आत्मविश्वासाने एवढं बोलू शकतात तर मी तर प्राध्यापक आहे. आणि त्यामुळे मी 2 तास लागोपाठ घेण्याची भीती ही तुमच्यावर आदळली असती, पण मला पण तुमच्याप्रमाणे भूक लागलेली असल्यामुळे मी या मागच्या आमच्या ताईंना किती मिनिटं झाल्यावर मला आठवण करा हे सांगितलंय. याचं कारण मी एक संवेदनशील कवी आहे आणि एका कवीचा सत्कार, सन्मान जीवन तरंगाच्या रूपाने होतोय. मित्रमैत्रिणींनो, खरंच आता म्हटल्याप्रमाणे हा एक कौटुंबिक मनामनांचा मेळावा आहे. जीवन तरंग कार्यक्रमाविषयी बाळासाहेबांनी जेव्हा मला विचारलं की माझं आत्मचरित्र तुमच्या हस्ते प्रकाशित व्हायला हवं, मी त्याला पहिला प्रश्न अगदी थेट केला. त्यांना मी असं विचारलं की तुम्हाला आत्मचरित्र लिहावंसच का वाटलं, त्याचं कारण काय, तुमच्या आयुष्यात असं काय असामान्य घडलंय की ज्यामुळे तुम्हाला पुस्तक लिहावंसं वाटलं. त्याचं उत्तर बाळासाहेबांचं छान होतं. आता ते उत्तर त्यांच्या लक्षात आहे की नाही हे मला माहिती नाही, पण त्याने उत्तर दिलं की नियतीने माझ्या हातात शून्य दिलं, नियतीने माझ्या हातात शून्य दिलं. प्रयत्नांच्या साथीनं, कुटुंबांच्या आणि मित्रांच्या आणि कंपनीच्या जोडीनं त्या शून्याच्या मागे 10 लिहून मी 100 केले, म्हणून मी हे पुस्तक. म्हणून मला वाटतं की जे मगाचपासून जे म्हटलं जातं की ज्येष्ठ नागरिकांसाठी पुस्तक आहे, मी अगदी उलट म्हणेन हे युवा पिढीसाठी पुस्तक. ज्येष्ठ नागरिकांसाठी पुस्तक हे असू शकत नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांनी जो संघर्ष दिला, उत्कटतेने आपल्या गावाची याद ठेवून पोरक्या झालेल्या वडील त्यांचा फोटो श्रद्धांजलीसाठी पण सापडत नाही अशी हुरहुर घेऊन हे बाळासाहेब बालपणापासून जगले, आजीच्या सावलीत वाढले. नंतर पत्नी रंजनाची साथ अगदी आवाळासारखी मिळाली, मुलं सुना यांची एक भरजरी सुरेख गुंफळ झाली. हे सगळं ज्यांना मिळालं, आणि ते मिळालं म्हणजे असं आपोआप आभाळातून योगायोगाने नाही मिळालं. या पुस्तकाचं मला वेगळेपण वाटलं बाळासाहेब ते हे जीवन तरंग नाव मला का आवडलं, तर समग्र जीवनाला स्पर्श करणं शक्य नसतं, पण जीवनाचे तरंग मात्र पायाशी येतात, निष्ठून जातात. तरुण पिढीसाठी हे पुस्तक का आहे? आज तुमच्या माझ्या मुलांची, तुमच्या माझ्या नातवंडांची सगळ्यात शोकांतिका काय आहे?
आजी आजोबांनी आणि आई बाबांनी सगळं रेडीमेड देऊन ठेवलंय. बोललं काय? सगळं रेडीमेड ठेवलंय. 4 फ्लॅट आहेत, 100 किलो दागिने आहेत, शेतीवाडी सगळं आहे. काहीच नसताना आपण मिळवलं तडफडीने आणि प्रामाणिकपणे. हे सगळं त्यांना आयतं मिळतं आणि आयतं मिळाल्यामुळे निसटल्याचं दुःख नाही आणि त्यामुळे संघर्षच हरवलाय नव्या पिढीतला. ही नव्या पिढीची शोकांतिका आहे. आजच्या बहुतेक सिरियल, लोकप्रिय सगळ्या मालिका यांच्यामधल्या समस्या पाहिल्या की मी माझ्या घरात बोलतो या व्यतिरिक्त समस्या नाही. एक पत्नी आहे, मग रखेली येते, दुसरी रखेली येते आणि हे सगळं घेऊन आजची बाई सहन करते, त्याचं उदात्तीकरण होतं. हे सगळं आजच्या स्त्री पुरुषांना आवडतं. आज शिवसेनेची सगळी नेतृत्व आहेत, स्त्रिया आहेत, सगळ्या प्रकारचे तुम्ही उत्तम काम करता. पण एखाद्या सिरियल मध्ये जर ती नायिका नको त्या पद्धतीने सहन करताना दाखवत असेल तर 10,000 पत्र नव्या मुंबईतून का नाही जात? हे जाणं हे पण कार्य आहे. याचं कारण माध्यमावर अभिरुचीचा दबावच उरलेला नाही. मी विकतो ते तुम्ही फक्त स्वीकारायचं, हे जे आहे तो संघर्ष हरवला. बाळासाहेबांच्या पुस्तकामध्ये तो संघर्ष आहे आणि मला आवडलं याचं कारण, आदरणीय मित्रमैत्रिणींनो, हे सगळं सोसताना कुठली तक्रार नाहीये, दाढेमध्ये कडवट गोळी नाहीये निलगिरीची किंवा आणखी कुठली तरी की मी हे सोसतोय. तुम्ही दुःखाचा दागिना केला नाही म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. मी बोलतोय माझ्या आयुष्यात नसतील का? माझा आत्ताचा हसणारा हसू एवढंच खरं मानायचं का? वेगळं काही आहे का? श्रेष्ठ गायिका आशाताई भोसले याची मुलाखत मी एकदा घेतली जाहीर. 10,000 लोक होते. नंतर ती 8वीच्या पाठ्यपुस्तकात घेतली. मी आशाताईला विचारलं की तुम्ही इतके हसरे आहात, तुमच्या चेहऱ्यावर इतकं हसू आहे, पण तुमच्या आतलं दुःख? त्याने उत्तर दिलं की ईश्वराने मला वरदान दिले हसण्याचं. सगळ्या दुःखाचा कल्लोळ मी छातीत अशी बांधून ठेवते आणि नुसती हसले की लोकांना वाटतं मी आनंदी आहे. मीच मला विचारते की आशा तू का जगते आहे? श्रेष्ठ व्यक्तिमत्वांच्या आत जो गुंता आहे तो पण पाहायला पाहिजे. तुम्ही न लिहिलेलं मी वाचलं म्हणून तुम्ही बरे लेखक. लिहिलेलं कोणी वाचेल? 2 ओळींच्या मधलं ज्याला वाचता येतं तो वाचक आणि जे सुचवतो तो लेखक असतो. यामध्ये काव्यात्मकता आहे, मिश्किलता आहे, लालित्य आहे. आणि तुम्हाला गंमत वाटेल, आता वेळ खूपच कमी आहे आणि नंतर जेवताना तुम्ही म्हणणार की दवळे सरांना वेळ अधिक द्यायला हवा होता आणि म्हणतील पण बोला. असं नसतं. प्रत्येकाचा आणि तुमचा माझा पण एक पेशन्स असतो. पण मी तुम्हाला सांगेन की शैली किती मजेशीर आहे. तर त्यांनी सुरुवातीलाच लिहिलंय की आपण घाटातून वळणाने आपली गाडी घेऊन जावं आणि मग एका रमणीय वळणावर आपली गाडी थांबवावी आणि सौंदर्य बघावं. तसं मी माझ्या आयुष्यातलं सौंदर्य बघतोय. क्या बात आहे. आणि नंतर बाळासाहेब तुम्ही असं लिहिलंय, आता तुम्ही लिहून इतकी वर्ष महिने झाले पुढे लक्षात नसेल, पण तुम्ही इतकं सुंदर वाक्य लिहिलंय. ह्या सगळ्या आठवणी मोरपंखी आहेत फुलपाखरासारख्या. आणि नंतर चांगल्या कवीनं लिहावं अशी सुंदर ओळ तुम्ही लिहिली. कुठली आठवते का? बघा, तुम्ही असं लिहिलंय, या फुलपाखरी मोरपंखी आठवणी अशा आहेत की जास्त वेळ मुठीत धरल्या तर फुलपाखरू मरून जाईल आणि सहजगत्या मूठ सोडल्या तर उडून जातील. हे माझं वाक्य नाहीये. या सगळ्या टाळ्या तुमच्या लेखनाला आहेत. याचा आनंद तुमच्या पुस्तकाने दिला. मला खूप बरं वाटलं म्हणून मी सांगते. पुढे जाताना मी असं म्हणेन की ह्या बऱ्याचशा स्वप्नांची मी यादी केली. आज RCF मधले जवळजवळ 80-90% इथे आले. खरंच आहे. त्यांनी असं म्हटलंय की पेद्रेवाडी ही जर माझी जन्मभूमी असेल तर माझी कर्मभूमी RCF. जन्मभूमी आणि कर्मभूमी याच्या मधली आनंद यात्रा म्हणजे जीवन तरंग आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. खरंय. आणि नुसतीच पेद्रेवाडी ते RCF नाहीये. तर मी असं टिपणात लिहिलंय की पेद्रेवाडी ते आयर्लंड अशी भरारी तुम्ही घेतली आणि तो इतका मोठा पल्ला त्यांनी गाठला. आणि आज मला असं वाटतं की परदेश सुद्धा त्यांनी रसिकतेने पाहिले आणि त्याचं वर्णन
इत्थंभूत त्यांनी मांडलंय. बालपणीच्या निसर्गाचं वर्णन आहे. बाळासाहेब, मला वाटतं की तुम्ही कवी अधिक चांगले आहात. एक कवी तुम्हाला दाद देतोय, एक कवी तुम्हाला दाद देतोय. नाही तर आपल्याकडे मराठी कवींची अशी पद्धत नाही की जो दुसऱ्या कवीला एवढी जाहीर दाद देईल. पण मी देतो याचं कारण, तुम्ही गद्यात पण जे पद्धत शिकलंय ना, गद्यात पण जे पद्धत शिकलंय त्याला माझी दाद आहे. तुम्ही म्हणाल पुरावा काय आहे पुरावा माझ्याकडे. त्यांनी म्हटलंय गावच्या रम्य आठवणींमध्ये लिहिलेलं असेल तर तुम्ही वाचाल, पण त्यांनी पहिल्या पावसाच्या मातीच्या सुगंधामध्ये लिहिलंय आणि वाक्य काय वापरलंय, तुम्ही थरावून जाल, तुम्ही मंतरून जाल. त्यांनी असं लिहिलंय की संपूर्ण दुनियेत कोणत्याही कारखान्यात जे निर्माणच करता येणार नाही असं एक अत्तर माझ्या गावातून ग्रीष्म ऋतूनंतर येत होतं आणि त्या अत्तराचं नाव आहे मृदगंध. ऐकल्या किती सुरेख आहे. पहिल्यांदा वाचल्यावर मी अंगावर काटा आला. माझ्या प्राध्यापक आणि कवी मित्र आदित्य याला मी ती ओळ दाखवली. अरे, एखाद्या लेखनाची सराव नसलेला मनुष्य किती छान लिहितो बघ. आणि अशी वाक्य पदोपदी आहे. पुस्तक मी वाचलंय, वाचून अध्यक्ष बोलतोय म्हणून तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही म्हणाल की आता कुठे आपण पुस्तकाच्या हृदयात शिरतो. ते तर कपडे असे घालतात, भांग असा आहे, तो काळा आहे, ते असे चालतात. मला याच्यात रस नाहीये. व्यक्ती दिसते कशी, पक्ष जगते कशी, हसते कशी, त्यापेक्षा सुद्धा दुःख झेलते कशी, हे लालित्यातून येतं. मित्रमैत्रिणींनो, त्यांनी लिहिलंय की आमच्या गावची बोली भाषा कशी आहे, तर तुम्ही सुंदर वाक्य लिहिलंय की आपुलकीची आणि मायेची झालर असलेली. मला आवडते झालर. या झालर मध्ये झगमगाट आहे, चमचमाट आहे, एक थरथर आहे, एक हुरहुर आहे, एक स्पर्श आहे. हे सगळं तुम्ही सहजगत्या लिहून जाता आणि मला असं वाटतं की पटकन तुमच्यातल्या लेखकाला एक कवी भेटतो असं लक्षात येतं. सहजगत्या तुम्ही सुभाषितासारखी वाक्य लिहून जाता. सुभाषित लिहिणं ही गोष्ट सगळ्यांना जमत नाहीये. त्यासाठी मागे जगणं लागतं, जीवन लागतं. रेडीमेड लोणी कुणी आणेल, पण ताकाचं मंथन करून काठावर जे नवनीत येतं तेच नित नवं असतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांची जी वाक्य आहेत ती वाक्य इतकी अप्रतिम आहेत की तुमच्यातले जे मध्यमवयीन पालक आहेत ते म्हणाले की या वाक्यासाठी तरी आपल्या तरुण मुलांना, भले इंग्रजी माध्यमाची मुलं असो तुमची, पण त्याला मराठी मी वाचून दाखवीन. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या घरी पैशाची पुंजी नसली तरी समाधानाची पुंजी होती. समाधानाची पुंजी, अहो बँकेचं पासबुक एक वेळ संपेल, पण समाधानाची पुंजी ती कधी संपत नाही. आज वृत्तपत्रात आपल्याला लक्षात येतं हजार कोटी गिळंकृत केलेली माणसं भिक्षेकराच्या तोंडासारखी दिसत आहेत, तर एखाद्या झोपडीला आश्रम म्हणवणारा एखादा संत म्हणून संत आई किंवा संत बाबा घरात येऊन झुणका भाकर खायला सांगतो. श्रीमंत कोण? श्रीमंतीची व्याख्या दागिने कपडे लागते नाही. तुम्हाला कुणाला तरी घरात बसून झुणका भाकरी खायला द्यायची वाटते का? तर तुम्ही कोणतरी बैल बांधल्यावर ताडी घेऊन आतमध्ये पळता काय? आज त्यांनीच म्हटल्याप्रमाणे माझ्या बालपणी घरं छोटी होती पण मनं मोठी होती, आणि आता मात्र मोठी घरं आहेत आणि छोटी मन आहेत. त्याबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलंय, ते तुम्ही वाचा. पुढे जाताना मी म्हणेन की तारुण्याबद्दल त्यांनी लिहिलंय. म्हणून मी म्हटलं की केवळ वृद्धांचं पुस्तक नाहीये, तरुणांनी वाचलं पाहिजे. त्यांनी काय लिहिले माहितीये? तारुण्य म्हणजे प्रकाशाकडे नेणारी मंगल पहाट. क्या बात है, क्या बात है. तारुण्य म्हणजे प्रकाशाकडे नेणारी मंगल पहाट. आणि हे दुर्दैवानी माणसाला म्हातारपणी कळतं. आळशी माणसाला म्हातारपणी एकच ताप येतो, त्याचं नाव पश्चाताप. आणि त्यामुळे तुमच्या माझ्या तरुण पिढीला हे कळलं पाहिजे. आपल्या मुलींना आणि आपल्या मुलांना फक्त प्रसाधनाची साधना देऊ नका, फक्त परफ्यूम आणि सुंदर कसा दिसशील एवढंच नका करू, सुंदर कसा जगशील. तुमच्या घरातली ग्रंथांची कपाट आठवा. फक्त दागिने किंवा तुमचं एखादं सुंदर दिसण्याचा आरसा, टिकली एवढं सौंदर्य स्त्री पुरुषांनी बघू नका. आपल्या मुलांच्या हातात संस्कारांचं पासबुक द्या, जे त्यांच्या आजीनं दिलं, जे त्यांच्या मित्रांनी दिलं, जे त्यांच्या शिक्षकांनी दिलं. त्या शिक्षकांबद्दलचं एक वेगळं प्रकरणच आहे. तेवढं मी सांगितलं तर कोजागिरी होईल, रात्र पुढे जाईल आणि तुम्ही म्हणाल की दवणे सरांचं सुद्धा भाग सुटलं की काय, म्हणून मी टाळीन. पण ती सुभाषित आपोआप नाही आलेली, ती अतिशय जगून जगताना ती आलेली आहे. आणि म्हणून
त्यांनी कृतज्ञता अनेकांची व्यक्त केली. सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे नक्कीच छान आहे, पण मी तरी पण एक गोष्ट प्रतिकूल मांडली की सगळ्यांच्या जपण्याच्या नादात याला जप त्याला जप त्याला जप त्याला जप त्याला जप याच्या नादात तुमच्या ओळखीचा नसलेला एखादा वाचक जेव्हा ग्रंथालयातून पुस्तक घेईल त्याला ती पानं नकोशी वाटते. त्यामुळे तुम्ही फक्त सगळ्या माझ्या अनाम आणि नाम मित्रांचे आभार ही रागावणारी मंडळी नाहीये. नाही तर मग एखाद्या लग्नपत्रिकेत 1000 नावं असतात तर आपण म्हणतो किती बालिशपणा. त्यामुळे पुढची आवृत्ती तुमची आली आणि तुम्हाला याचा विचार करावा वाटला तर लेखक हा स्वातंत्र्य तुमचं आहे. एडिट केलं पाहिजे, जरा संपादित केलं पाहिजे, कारण तुमच्याकडे अजूनही मजकूर आहे तो त्याचा येऊ शकेल असं मला वाटतं. आदरणीय रंजनाताई यांच्याविषयी इतकं भरभरून त्यांनी लिहिलंय. हे केवळ एका नवऱ्याने बायकोचं केलेलं कौतुक नाही आहे. त्यांचं एकच वाक्य इतकं बोलकं आहे की ते म्हणतात की रंजना माझ्या आयुष्यात भाग्यश्री होणार. काय सुरेख आहे. विचार करा की मुलं सुना नातवंड आल्यानंतर तारुण्य तर कुणी आपल्या पत्नीवर प्रेम करेल तेव्हा त्वचेवर प्रेम असतं, आपल्या भोऱ्यावर प्रेम असतं, रात्रीचा दिवस असतो, पण दिवसाच्या उन्हाचं साधन जी करते तीच रंजनाची भाग्यश्री असते. हे लक्षात घ्या. नाती तारुण्यात कळत नाहीत, नाती कळतात प्रौढपणात, वृद्धापकाळात, विश्वासात, श्वासात. आणि रंजनाताईंनी ती साथ दिले असं दिसतं. आणि मग हीच गोष्ट ते इतक्या सहजरित्या सांगून जातात. ते म्हणतात कधी चिडलो, कधी भांडलो, कधी झालं भरपूर वाद. त्यांची ओळख टाळी त्यांना वाजवायची आहे, चुकून मला वाजवली तर माझा गैरसमज होईल. त्यांनी कोण एक बोलत बोलते क्षमा करा. मनापासून बोलताना काय होतं, इतकी एकाग्रतेची तार लागते की छोटा आवाज मोठा वाटतो आणि आपण बहुतेक जण ऐकायला आलोय ना, रागावू नका, पुढे जातो. त्यांनी असं लिहिलंय कधी चिडलो, कधी भांडलो, कधी झाले भरपूर वाद, पण दुसऱ्या क्षणी कानी आली रंजनाची प्रेमळ साथ. सुरेख आहे. म्हणतं तर एखाद्या उखाण्यासारखी ओढ आहे, पण नुसताच रंजना तिथे उखाणा नाही तर मला असं वाटतं की त्यांच्या जीवनाची कोडी तुम्ही ज्या पद्धतीने उकलली, कितीतरी भार तुमच्यावर येऊनही दिले. आणि मगाशी मी त्यांना हळूच कानात एक विचारलं रंजनाताईंना, शेजारीत बसल्यामुळे मला खूप फायदा झाला. मी म्हटलं काय हो, यातल्या सगळ्या ज्या कविता आहेत ते त्यांच्याच आहेत का? एक कवी म्हणून मला धास्ती वाटली. उद्या कवी म्हणून करिअर घडवलं तर माझं काय, माझं कोण वाचणार? आणि रंजनाजींनी म्हटलं त्यांच्याच कविता आहेत. आणि पुढे त्या म्हणाल्या की आयुष्य त्यांचं अकाउंट डिपार्टमेंट मध्ये गेलं, आकडेमोड करण्यात गेलं, तरी यांना कविता सुचल्या. माझा मनात वाक्य सुचलं, आयुष्य आकडेमोडीत गेलं, पण नंतर निवृत्त झाल्यावर मात्र त्या आकड्यांना मोड आले, कवितांचे अंकुर आले आणि खऱ्या अर्थानं एक कृतार्थता आयुष्यामध्ये मिळाली. तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणींचे त्यांनी इतके आभार मानले आणि आरसेफचा इतका अनेका उल्लेख आहे की मला वाटतं त्यांचं सगळं जगणंच आरसेफमय झालं होतं. त्यांच्या रक्तात लाल रंगाच्या ऐवजी त्या कंपनीचं चिंतन होतं की काय, हे फार दुर्मिळ आहे. अशा निष्ठा असणारी मंडळी कंपनीत असतात तेव्हाच ती कंपनी जगात लोकप्रिय होते, त्याशिवाय नाही. तासावर माणूस नाही विणकाम करत, तर तो निष्ठेवर प्रवीण काम करतो आणि म्हणून तो मोठा होतो. आणि मग त्याने म्हटलंय की मित्रमैत्रिणींचं नुसतं मैं हूं ना असं असलं तरी सुद्धा आनंद होतो. मित्रांनो, तुमचे तिथे आभार मानते. मिश्किलता तर जागोजागी आहे. मी समारोपाकडे येतो 3-4 मिनिटात. मिश्किलता तर जागोजागी आहे. मला खूप बरं वाटलं की मगाशी वडावकर म्हटल्याप्रमाणे मला पण कुठलं गाव नाही. म्हणजे मला जेव्हा खेड्यात कार्यक्रम ठरतो ना, म्हणजे मुंबई, दादर, गिरगाव, डोंबिवली इथे ठरण्यापेक्षा मला जर कोणी साताऱ्याच्या येळगाव मधून किंवा आतल्या कुठल्या तरी कराड आतल्या छोट्या छोट्या गावातून वावंडळ इथून जर समजा पुसेगाव अशा ठिकाणचे कार्यक्रम ठरले, लगेच मी हो म्हणतो. मानधन पण नंतर सांगतो. याचं कारण काय माहितीये का, की मला ज्याला आई असते तर आईची किंमत जशी नसते तशी ज्याला गाव नाही त्याला त्या मातीची वेगळी ओढ. मित्रांनो, आणि त्या गावाबद्दल इतकं भरभरून त्यांनी लिहिलंय, वेगळ्या प्रकारची ओढ त्यांना आहे. त्यामुळे गावाबद्दलचे ऋण त्यांनी व्यक्त केले. का आवडतं ते गाव, तर त्या गावामध्ये सुमारे 55-60 वर्षापूर्वी जे काही आयुष्य होतं, बाळासाहेब
खऱ्या अर्थाने तुम्ही धनवान मनवान तर आहातच. कारण मी तुमच्या शाळेत तुमच्याबरोबर फिरायला गेलो, मी तुमच्या देसाई सरांबरोबर आयुष्याचं समीकरण मांडणारी कविता ऐकली. तुमच्या देसाई सरांनी सांगितलेली ती इतकी छान आहे, 2 ओळीत म्हणून वाचतो. त्यांनी त्यांना सांगितली आणि ते समीकरण त्यांनी उतरवलं. तुम्ही सगळ्यांनी ती ऐका. वेळ झालाय मान्य आहे, पण तो माझ्यामुळे नाही हे पण मान्य करा. आणि त्याच्यामुळे या ओळी आहेत, लक्षात घ्या. नात्या गोत्यांची बेरीज करा. क्या बात आहे. सगळ्यांनी आपण लक्षात घेऊ. ताई नुसतंच आपण गेलो अमुक आलो मुखपृष्ठावर कुठे नावं आली म्हणजे प्रसिद्धी नाही, ही सिद्धी आहे. नात्या गोत्यांची बेरीज करा, दुःखाची वजाबाकी करा. क्या बात. नात्या गोत्यांची बेरीज आणि दुःखाची वजाबाकी करा. दया क्षमा शांती परमार्थ यांचे समीकरण त्यातून सोडवा. मला तुम्ही सांगा की समीकरण आयुष्याचं सोडवायचं असेल तर कुठले 4 गुण आवश्यक आहेत ते त्यांच्यामध्ये आहेत. आणि म्हणूनच सामाजिक जाणीवेच्या इतक्या घटना आहेत. मुसळधार पावसातून एका अनोळखी स्त्रीला कसं घरपर्यंत सोडलं त्याची कथा तर मला वाटतं एक लघुकथा होईल इतक्या पद्धतीनं ती खूप छान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कविता, मिश्किलता, गावाचे रंग, शाळेत जायचं आणि पहिल्या दिवसाचं वर्णन तर इतकं मला हसून पोट दुखायला लागलं की नाभिकाकडे नेलं जायचं. त्यांनी शब्द जो वापरले तो बरोबर आहे, नाभिक. पण आता शहरामध्ये आपण शक्यतो तसं न करता आपण नाभिक म्हणतो. तर नाभिकाकडे नेलं जायचं आणि तुम्ही वर्णन इतकं छान केलंय त्या मुलाला बसवलं जायचं आणि तुमचा शब्द आहे तो उलट्या बस्तराने 0 मिटिंगने खास 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 तुमचे शब्द असं उडवून टाकायचा आणि तो घेरा ठेवायचा. आणि मग एकीकडे गंमत वाटायची आणि दुसरीकडे खरंच त्यावेळेला या मुलांचे काय हाल झाले असतील आणि त्याचं एक वेगळं दृश्य माझ्या समोर दिसतं. अशी चिंतनशीलता, अशी दृश्यमयता, नोकरी एकी नोकरी न करता पलीकडच्या सामाजिक जाणीवेत ते गुंतले. आणि मला असं वाटतं की जीवन तरंग हा एक अत्यंत आशयघन असा सुंदर ग्रंथ त्यातून उभा राहिला. तो तुमच्या माझ्या पिढीचा आहेच, पण पुढच्या पिढीचा पण आहे. त्यांचा हार्दिक अभिनंदन मी करतो आणि समारोप त्यांच्या एका कवितेने करतो. ती आवश्यकच वाटते मला, ती तुम्हाला आवडेलच. ती कविता घेऊनच तुम्ही नंतरचं आभाराचं भाषण कदाचित ऐकाल आणि तीच तुम्ही गुणगुणत जाल. फार सुरेख कविता ती आहे. त्यापूर्वी मी सांगेन की अशा या रंगलेल्या सोहळ्यात 2-2.5 वर्ष, खरोखर 2 वर्षापूर्वी मला कार्यक्रम ठरवण्याची निमंत्रण यायची. मध्ये असा काळ आला की ठरलेले कार्यक्रम रद्द झाले अशी निमंत्रण यायला लागली, कारण वेगळाच काळ गेला. आणि त्यामुळे 2 वर्षांनी जवळजवळ हा पहिला कार्यक्रम कदाचित मी जाहीर केला असेल. आणि ती संधी मला नव्या मुंबईच्या या ठिकाणी महिला शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक त्यांनी रंजनाताईंनी दिली. तुम्ही सगळेजण थांबलात त्यांच्या मैत्री खातर. केवळ माझं ऐकायला हवं असे निवेदक सारखे बोलत होते, पण हा तुमच्यावर आरोप होता. कारण कोणाला माझं ऐकायचं असेल मला माहिती नाही, पण त्यांच्यावरच्या प्रेमानं तुम्ही जमलात आणि त्यांच्या प्रेमाने जमलेल्या तुम्हाला मला श्रोता करण्याची संधी मिळाली. खूप आनंद वाटला. टुमदार असा हॉल, उत्तम ध्वनिक्षेपक, अतिशय सुंदर निवेदन आणि लयबद्ध चाललेला हा छान जीवन तरंगाचा कार्यक्रम संस्मरणीय. इथून जेव्हा जाईल त्यावेळेला तो माझ्या मनात रेंगाळत राहील. मित्रांनो, ही कविता नुसती कविता नाही. आजच्या समाजाचं काय हरवलं असेल तर ते मूल्य व्यवस्था हरवली, व्हॅल्यूज. मोठी मुलं सुद्धा, तरुण मुलं सुद्धा 90 वर्षाच्या आजोबांना नमस्कार असं करतात. एकाला म्हटलं अरे वाकून नमस्कार कर. तो बुद्धिवादी नातू म्हणाला नाही, वाकून नमस्कार करणं म्हणजे सरंजामशाहीचं प्रतीक आहे. मला इतकं वाईट वाटतं की कोणापुढे लाचार होऊन वाकू नका. पण 90चे आजोबा आणि पणजोबा असतील, उद्या एखादा तत्वज्ञ चिंतनशील एखादा शास्त्रज्ञ असेल तर तुम्हाला आपोआप वाकावं असं वाटलं पाहिजे ना. ते शरण जाणं नसतं, लीन होणं हे उंच होणं असतं. हे आज शिकवण्याची गरज आहे. म्हणून मी रंजनाताईंना आणि इथे बसलेल्या सगळ्या राजकारणातल्या स्त्री पुरुषांना एक सांगायचं आहे मला. मी बोललो त्यांना की हे कार्यक्रम तर छानच झाले, पण याच्या पुढे मला जर बोलवायचं झालं तर नव्या मुंबईतली कॉलेजेस, तिथले युवक त्यांच्या पुढे मला बोलवा. कारण युवक जर हातातून निसटला
तर देश निसटेल हे मी लिहून देतो आणि खाली सही करतो. युवक निसटू देऊ नका. युवकाला ज्या पद्धतीने तोडलं जात आहे, ज्या पद्धतीने रंगांचे झेंडे दिले जात आहेत, ज्या पद्धतीने आकाशाला नकाशा दिला जातोय, समग्रता घालून त्याला फक्त छोट्या छोट्या डबक्याची विभागलं जात ना, त्यांनी सीमेपलीकडच्या लोकांचं मात्र कल्याण होईल. पण या देशासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं. त्या क्रांतिकारकाला काय वाटेल याचा विचार करा. नुसतीच पद, खुर्ची, सत्ता एवढंच राजकारण नाही. युवक हा राष्ट्रप्रेमी घडवणं, आई वडील आणि घराचा आदर घडवणं, पैशाची कदर करणारं घडवणं, हे पण समाजकारणाला जोडणारं राजकारण आपण करूया. त्या राजकारणात मी तुमच्या बरोबर आहे हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. नाहीतर हातातून निसटून जाईल आणि मग आपण फक्त पतंग कटली म्हणत राहू. मित्रांनो, ही मागणी मी केली, केव्हा मला यायला आवडेल ती तुम्ही स्वीकारावी. ती संधी रंजनाताईंनी आणि या सगळ्या मंडळींनी केव्हा तरी द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि समारोपाची कविता मी म्हणतो, आवडेल तुम्हाला. पूर्वीचा काळ खरंच होता चांगला, पूर्वीचा काळ खरंच होता चांगला. साधी घर, साधी माणसं, कुठं होता बंगला. पूर्वीचा काळ खरंच होता चांगला, साधी घर, साधी माणसं, कुठं होता बंगला. घर जरी साधीच पण माणसं होती मायाळू. घर जरी साधीच तरी माणसं होती मायाळू. आठवा भाऊ आजीचा चेहरा गावातल्या, आठवा आजीची गोधडी. डिसेंबर जानेवारीच्या थंडीत सातारा, पुसेगाव, येळगाव, कराड इथली मंडळी जी असतील, तुमच्या गावची पेद्रेवाडीची, त्या आजीच्या गोधडीत शिरलं की त्या आजीचे स्पर्श जवळ गेल्याची. घर जरी साधीच पण माणसं होती मायाळू. चटणी भाकर खाणारी, देवभोळी श्रद्धाळू. पाहुणा दारात दिसला की खूप आनंद व्हायचा. असं जग होतं. आता काही अपवाद सोडला, पडावकर मॅडम, अपवाद आहेतच, हे काही प्रयोगशाळेचं सत्य नाही. पुण्यामध्ये मला एकदा जेवायला बोलवतो. मी गावाचं नाव का घेतो, पुणे म्हणून नव्हे, पुण्यातच बोलावलं. 50 वेळा ते नवरा बायको मला म्हणायचे की माझ्याकडे जेवायला, माझ्याकडे या, एकदा या, एकदा या. माझी आई म्हणाली की जा ना, एवढं बोलवत तर तुला तरी केवढा अहंकार. म्हटलं नाही ग, माझ्या अनुभव जरा विचित्र आहेत. नाही येईपर्यंत खूप आग्रह असतो, आल्यावर पंचायत होते. मी गेलो आणि थोड्या वेळाने एक बेल वाजली, पार्सलवाला आला आणि पार्सल घेऊन ती शाकाहारी बिर्याणी, ते कोशिंबीर सगळं आणलं. मी खाल्लं ते, कारण त्याने प्रेमाने आणलं होतं. पण मी त्या नवरा बायकोला म्हटलं, तुम्ही घरातला नुसता तुमच्या स्पर्शाचा चहा दिला असता ना तरी मला समाधान वाटलं असतं. इतक्या वेळा बोलवलं तर साधी मुगाच्या डाळीची खिचडी करायची ना, पिठलं भाकरी करायची, नुसता भात आणि मी दूध प्यायला असं मला काही नको होतं. सारखं काय पार्सल पार्सल पार्सल. त्याला स्पर्श कुठे असतो प्रेरणेचा, त्या गृहस्थाचा. आम्ही या मूल्य संस्कृतीत वाढलो. कदाचित काही नाही आवडणार. कदाचित काही जण म्हणते की दवणे सर आउटडेटेड झाले. मी स्वीकारीन तुमची दाद, आउटडेटेड, पण आमची डेट सारखी आहे. पाहुणा दारात दिसला की खूप आनंद व्हायचा. हसत खेळत गप्पा मारून शीण निघून जायचा. जरी नसली श्रीमंती, कधी एकटं वाटलं नाही. क्या बात है, क्या बात है. आज 90% लोकांचं दुःख फक्त काय आहे, एकाकीपण. इथे आपण का जास्तीत जास्त वेळ दाखवतो, घरी आपल्याच केलीने कुलूप उघडायचं, काळ दूर करायचा आणि नंतर पुन्हा एक टीव्ही, पुन्हा कुठलं तरी गाणं, झोप येईपर्यंत सकाळी टेप रेकॉर्डर बंद करायचा. भीती वाटते ती स्वतःची. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. म्हणतात बाळासाहेब, जरी नसली श्रीमंती कधी एकटं वाटलं नाही. पुढची ओट अप्रतिम आहे, अप्रतिम. खिसे फाटके असले तरी कोणतंच काम तटलं नाही. मला शब्द कुठला आवडला, तटलं. अडलं म्हटलं पण नडलं नाही. खरंच तशी मंडळी होती. डोंबिवलीच्या चाळी जेव्हा मी राहायचो तेव्हा आकाशवाणीचे अधिकारी आले मला कार्यक्रमाला बोलवायला. मोबाईल नव्हते आणि मी असा हाफ चड्डीत खाकीच्या, कारण मी 7वी 8वीत होतो. आणि मला म्हटलं की रे
अधिकारी आलेत मला बोलवायला, पण घरातली साखर संपली आहे. आई काय करेल आता? गुळाचा चहा द्यायचा कसा? आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना तेव्हा टीव्ही नव्हताच, आकाशवाणीमध्ये देववाणी. छाती धडधडायला लागलं. आता आई काय करेल? छोटी खोली होती, 1.5 खोली, वरून किचन नाही, ऑलरूम किचन. अशीच आईने चहा दिला त्यांना आणि स्वाभाविक मला पण दिला. आणि त्या कपात, कारण तुटलेल्या कपात मी लगेच ओळखलं की गुळाचा चहा. काय बोललो नाही. ते गेल्यावर त्यांना निरोप दिल्यावर मी आईला म्हटलं, आई पहिल्यांदा आपल्याकडे कोणतरी अधिकारी आले आणि आपल्याला त्याला गुळाचा चहा द्यावा लागला ग. आई मला कुशे घेऊन म्हणाले, बाळा नाही रे, 1.5 चमचा साखर शिल्लक होती, तेवढा साखरेचा चहा त्यांना दिला आणि तुला गुळाचा. एकाच वेळा दोघांना आणला म्हणून त्यांना कळण्याचा प्रश्न नव्हता. हे मूल्य संस्कार, हे मूल्य संस्कार, ही श्रीमंती आमच्या पिढीने अनुभवली, ती पुढच्या पिढीला आपण देणार की नाही? जाता जाता विचार करा, जिना उतरताना जिना चढा. जीवनाचा उसणं पासणं करायचे, आई वडील उसणं पासणं करायचे, पण पोटभर खाऊ घालायचे. पैसा अडका नव्हता तरी मन मोकळं बोलायचे. आणि शेवटचं कडवं, गल्लीतलं पोरग पास झालं तरी भरभरून कौतुक व्हायचं. आपल्याच मुलाचं नाही, मग तुझ्यासाठी एवढा खर्च केला, एवढे क्लासेस लावले, एवढा पैसा होता, 97च त्याला बघ, 97.5 फुकट गेला पैसा. तो मुलगा 11व्या मधल्यावर उडी मारली नाही काय? आई वडील मुलांना द्वेष शिकवतात, द्वेष पेरतात. आई वडिलांनी म्हटलं पाहिजे, वाच मेहनत केलीस, 97 उत्तम आहे, त्याचंही कौतुक कर, त्याला 97.5 आहे, जा अर्धे पेढेत त्याला वाट. विषयाला त्याचे संस्कार घराने करायचे असतात. लक्षात घ्या. बाळासाहेब म्हणतात, गल्लीतलं पोरग पास झालं तरी भरभरून कौतुक व्हायचं. आणि गावातलं कोणी आजारी असेल तर गाव चिंतेत असायचं. पूर्वीचा काळ खरंच होता चांगला. साधी घर, साधी माणसं. कुठं होता बंगला, कुठं होता बंगला नसलेल्या पण आजीची, तिच्या स्पर्शाची ऊब असलेली चूल, ती भाकरी आणि ती चटणी या पुस्तकातून मला मिळाली आणि माझं पोट भरलं. एक वाचक म्हणून मी विनंती करेन बाळासाहेबांना की तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हे पहिलं पुस्तक म्हणून न थांबता तुम्हीच लिहिलंय, लक्षात आलं वस्त्र आता आकारू लागलेलं तरी अजून काहीतरी बाकी राहिलेलं. पुढचा जो काळ आहे तो एकाच पुस्तकाला सतत कुरवाळण्यात, सतत ते जवळ घेण्यात न घालवता आज जरा आराम करा. कारण मी तुम्हाला कोण सांगणार, आज जमलाय तुम्ही, पण उद्यापासून आणखीन वेगळं काहीतरी सूत्र घेऊन छान द्यायला लागा. पण विनंती त्यांना एकट्याला नाही, विनंतीला त्यांना विनंती करेन की बायका बोलताना जपून बोलता, पण लिहिताना खरं बोलता. म्हणून घरातले बाळासाहेब असं एखादं पुस्तक त्यांनी लिहावं, अर्थात बाळासाहेब शिंद्रेंवर. ते पण एक वाचनीय पुस्तक होईल की एवढ्या यशाच्या मागे काय नेमकं घराने झुंज केली हे पण कळू दे. कारण कितीही युट्यूब येऊ, किती फेसबुक येऊ, कितीही प्रकारचे तुमच्या बोटाने टाईप करायचे काही येऊ, काचेवरचं ओघळून जातं, कागदावरचं काळजावर उठतं. आणि त्यामुळे लेखन करा. मित्रांनो, विश्वभाषा इंग्रजीवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यापैकी 80% जणांची मुलं आज इंग्रजी माध्यमात आहेत, ते तुमचं स्वातंत्र्य आहे. पण मातृभाषेचा आनंद पुढच्या पिढीला कळला पाहिजे. ज्ञानेश्वर, तुकाराम, सगळे संत, आपले सगळे माडगुळकरांसारखे कवी, केशवसूत, श्रीना पेंडसे, हे सगळे कळले नाहीत आणि फक्त व्हॉट करीन सेल करीन सोल्ड कॅप्स इतकंच तुमच्या मुलांना यायला लागलं तर तुमची पासबुक रिकामी आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे केवळ मातृभाषेची घोषणा करणं किंवा मराठीचं जागर केवळ मोर्चातून करणं हे उत्तर नाही, तर ती तुमच्या रक्तात भिनू द्या ही शुभेच्छा या निमित्ताने देतो. आणि माझं लांबलेलं पण तरी मनात मला हेच बोलायचं होतं हे मी ठरवलेलं असं बोलण्याची संधी तुम्ही मला दिली. शारदा प्रकाशननी, आदरणीय प्राध्यापक संतोष राणे यांनी
उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेलं, चांगला कागद, चांगली छपाई, चांगलं मुखपृष्ठ असलेलं एक सुंदर पुस्तक प्रकाशन क्षेत्राला दिलं, तेव्हा त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आता मात्र खरंच थांबतो.